भिवंडी तालुका कवाड़गांव जिला परिषद केंद्र शाला में स्वर्गीय प्रमोद जयराम दलवी के स्मरणार्थ कोलीवली पारीवली कवाड़ के परिसर के 10वीं और 12वीं के उत्तीर्ण विद्यार्थियों को जेवी दलवी सामाजिक व शैक्षणिक सेवा मंडल अध्यक्ष अविनाश दलवी, कार्य अध्यक्ष संतोष महास्कर तथा जेवी दलवी सामाजिक व शैक्षणिक सेवा मंडल कोलीवली के सभी कार्यकर्ताओं द्वारा विद्यार्थी गुण गौरव सोलह का आयोजन तथा जिला परिषद कोलीवली व कोलियाचा पाड़ा के विद्यार्थियों को कॉपी व शैक्षणिक साहित्य वितरण बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर सुहास बसरकोट सर, भाजपा भिवंडी ग्रामीण उत्तर मंडल अध्यक्ष नीलेश गुराव, कवाड़ माजी उप सरपंच हेमंत कबाड़ी, शशिताई डंबारे, सीमा रानी कुलकर्णी सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर तथा विद्यार्थी उपस्थित थे। तो वही इस कार्यक्रम का सूत्र संचालन माधव गुरव सर व पत्रकार राजेंद्र पाटिल ने किया। आइए देखें वहाँ का एक दृश्य। स्वागत करू आणि या कार्यक्रमाची सफलता सन्मान चिन्ह आपली वक्तृत्वाची शैली आहे। हा कविता संग्रह आपण पाहतो जिल्हा परिषद शाळा कोलवली सुभाष आपण या विद्यार्थ्यांचं मनोमन करत आहोत। अर्थातच गायकर प्रथम क्रमांक जयेश विनोद शेलार जोरदार पायाला जो शाळेतील लहान मुलांच्या शाळेतील इयत्ता 1ली ते 4थी अशी चेहराने केलेला होता। तो अशी चेहरा आज जर बघितला तर भारतीय संघामध्ये विराट कोहलीचे नेतृत्व आज विद्यार्थी आज आपल्या विद्यार्थ्यांना आपण पेन्सिल असेल पेन्सिल असेल त्याच्यानंतर शैक्षणिक साहित्य आपण देत आहोत। मी नेहमी म्हणत असतो की माणसाने जन्माला आल्यानंतर ज्याची मागावरून शाळेत जातात तर माधव सर हे खूप मेहनत घेतात असावा। प्रत्येकाला गुरु लाभले। आपण सचिन तेंडुलकरचा व विचारचा अशा अनेक उपाध्या त्यांनी त्यांच्या पाहिल्या। त्याच्यावरती कुमार करण भगवान कोणी चालू संदीप गायकर गुण गौरव मिळवणे खूप सुंदर कामगिरी आहे। जोरदार उत्तीर्ण झालेली आहे। एक्सपिरियन्सच्या गावातील विद्यार्थी गेम तालुका विद्यालय सोलापूर लातूर या ॲडव्होकेट सौ गौरव करत आहोत। वक्तृत्व कार्यक्रम संतोष नमस्कार यांची विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। हे करणारी संपूर्ण टीम आमचे मित्रमंडळी आहे। अभि हा आमचा खरं लहानपणापासूनचा मित्र आहे। त्यानंतर आमचे माधव गुरव सर असतील। आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमिनीचा पैसा या आमच्या नाट्यकर्मींना या संपूर्ण टीमला आज या मंडळाने इथे आमंत्रित केलं, आमचा यथोचित सन्मान केला। त्याबद्दल मी या मंडळाचे मनापासून हृदयपूर्वक खूप खूप धन्यवाद मानत आहे। माझ्या माहेरी आल्यासारखं मला वाटतंय, त्यामुळे सगळ्यात आधी मी तुम्हा सर्वांचे आभार मानते। 2 शब्द बोलायचे म्हणजे आता हा कसा तर गुरु आणि विद्यार्थी यांचा सोहळा आहे। मला फार कौतुक वाटतंय कारण अनेक सत्कार समारंभ असतात। जगाच्या क्लासेस मधून मोठ्या ट्युशन्स मधून जी मुलं बाहेर पडतात 99.99% मार्क असतात, त्यांच्याही सत्कारांना आम्ही जातो। पण जी मातीतली मुलं आहेत, जी या खेड्यापाड्यातली मुलं आहेत, त्यांना इतकं चकचकीत मार्गदर्शन नसतानाही जर ती इतकी यश गाठत असतील तर त्या एक विद्यार्थ्यासाठी माझ्याकडून 100 टाळ्या। सर्वप्रथम मी या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि कौतुक करतो। खरं तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की विद्यार्थी म्हणजे आपल्या या देशाचे भविष्य आहे आणि हे भविष्य घडवण्याचं काम जर कोण करतं तर शिक्षक वर्ग करतो। आणि या शिक्षकांसोबत जर कुठे खारीचा वाटा असेल तर ते असे सत्कार ठेवतात की आपल्या या विद्यार्थ्यांना कुठेतरी शाबासकीची थाप देतात। या असे
आपले जेवी दलवी संस्थासारखे जे असे लोक असतात कधी विद्यार्थ्यांना शाबासकी देते आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास मनोबल वाढतो आणि नक्कीच असे विद्यार्थी आपल्या शाळेचा नाही तर आपल्या गावाचा नाही तर आपल्या तालुक्याचं नाव संपूर्ण सगळीकडे करतो आणि त्याच्याने आपल्याला अभिमान येतो। आज मी या ठिकाणी बघितलं एक मला वाटतं जवळजवळ सलग 17 वर्ष अविरतपणे हा सोहळा चालू आहे याचा मला अभिमान आहे आणि मागच्या मला वाटतं 2-3 वर्ष मी आलो नव्हतो त्याची खंतही मला वाटते, पण मला या कार्यक्रमात येण्यासाठी उत्सुकता असते कारण की या संस्थेचे अध्यक्ष अविनाशजी दलवी असतील, काही अध्यक्ष संतोषजी मस्कर असतील, माधव गुरुजी असतील, सर्व त्यांची टीम असेल तर त्यांची धावपळ आणि मेहनत बघून मला खरोखर त्यांचा अभिमान वाटतो। काही चांगला कार्यक्रम करण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो ना असे कार्यक्रम करण्यासाठी मी इतरांनाही सांगतो की ह्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे आणि म्हणून मी पुन्हा एकदा मी जास्त भाषण लांबवत नाही, मी पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की तुम्ही असेच अभ्यास करा, पुढे जा, आपल्या कलागुणांच्या जोरावर आपल्या गावाचा नाव संपूर्ण मला वाटतं देशामध्ये करा। धन्यवाद। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। आज रविवार सुट्टीचा दिवस होता पण आज सुद्धा माझी शाळा चुकली नाही म्हणजे मी तुमच्या शाळेत आलेली आहे तुमचा सत्कार करण्यासाठी आणि खूप मोठा मला जो मान सन्मान दिला सरांनी, संतोष मस्कर सर साईबाबांचे भक्त, त्यांनी जो मला हा मान सन्मान दिला प्रमुख पाहुणे म्हणून त्याबद्दलही त्यांचे खूप खूप धन्यवाद। तसेच अविनाश दलवी सरांचेही खूप खूप धन्यवाद। 10वी-12वीच्या मुलांचा जो सन्मान झाला त्यांच्या पालकांचेही खूप खूप धन्यवाद, त्यांचंही खूप खूप अभिनंदन कारण मुलांना घडविण्यात पालकांचा शिक्षकांचा तर सहभाग असतोच पण पालकांचा देखील सपोर्ट असतो। पालकांनी जर व्यवस्थित मुलांकडे शिक्षणाकडे अभ्यासाकडे लक्ष दिलं तर मुलं नक्कीच प्रगती करतात आणि सरपंच साहेब बोलले की तुम्ही नुसतं या गावाचाच विकास न करता तुमच्या शिक्षणातून तुमचं नाव पूर्ण देशभरात उज्ज्वल झालं पाहिजे असा तुम्ही अजून अभ्यास करा आणि अशीच आकाशासारखी उंच झेप घ्या, भरारी घ्या तुमच्या पुढील आयुष्यासाठी, पुढील तुमच्या कारकिर्दीसाठी, नोकरीसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा। आपण यशवंत नागसे रंगनाथ भाऊ पाटील कुमारी सिद्धी प्रत्येक विद्यार्थ्याचा सन्मान हा व्हावा, मग तो हुशार असो की नसो, परंतु विद्यार्थी शिकतो आणि त्याला पुढे शिकण्यासाठी प्रेरित केलं जावं, त्याला प्रेरणा मिळावी आणि हे प्रेरणास्थान देण्याचं काम गेल्या 16 वर्षापासून जेवी दलवी सामाजिक व शैक्षणिक सेवा मंडळ कोळी आयोजित करीत आहे आणि निश्चितच असं एक विशेष काम कार्य अविनाश दलवी आणि संतोषजी मस्कर यांच्या सहकार्यांच्या वतीने हे होत आहे। मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याने पुढे जायचं असेल तर मेहनत आणि कष्ट करायला हवं। कोणत्याही गोष्टी क्षेत्रात पुढे जायचं असेल तुम्हाला, शिक्षण असो की इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये, मेहनतीशिवाय पर्याय नाही। उद्योगपती टाटा, अंबानी, बिर्ला आणि जे मला वाटतं आता नाव आठवत नाही परंतु जे सध्या जागतिक पातळीवर अव्वल दर्जाचे जे संपत्ती आहेत पैशावाले 1 नंबरचे, त्या प्रत्येक व्यक्तींचं म्हणणं आहे की तुम्ही आज कष्ट मेहनत कराल तरच पुढे जाल। त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये मेहनत आणि कष्ट करूनच त्यांनी त्यांचं जे स्थान मिळवलं आहे आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला हाच संदेश आहे
की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा, कुठेही पुढे जा, परंतु मेहनत आणि कष्टाशिवाय त्याला पर्याय नाही, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. 82 विद्यार्थ्यांचा एकूण गुणगौरव करण्यात आला आहे आणि कोलीवली, पारिवली ग्रामपंचायत आणि कवाळ ग्रामपंचायत हद्दीतील जेवढी गावं आहेत या पंचक्रोशील त्या गावातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे. आणि तसेच मंडळाशी संबंधित निगडीत जे विशेष सदस्य आहेत त्या सदस्य जे देणगीदार आहेत, सहकार्य करणार आहेत, त्याशी संपर्क असणाऱ्या काही विशेष विद्यार्थ्यांचा इतर गावातील विद्यार्थ्यांचा सुद्धा गुणगौरव करण्यात आलेला आहे. शिक्षक हा विद्यार्थ्याला दिशा देण्याचं काम करत असतो, शिक्षक हा शिकवण्याचं काम करत असतो आणि तो संस्कार घडण्याचं काम करत असतो. परंतु ते घेण्याचं काम, कर्तव्य पार पडण्याचं काम विद्यार्थ्याचं असतं. पण विद्यार्थी जर ते घेत नसतात तर त्याला शिक्षकाचं काय करू नाही. परंतु शिक्षकाची भूमिका आहे मार्गदर्शक, वाट दाखवण्याची. तसेच आमचे गुरुवर्य की आदर्श गुरुवर्य आमचे सुहास बसवकर आमच्या सोबत आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांमध्ये की त्यांना त्यांचे आदर्श जीवन जी शैली आहे, आदर्श जीवन जगण्याची जी कला आहे ती मला वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून घेतलेली आहे की सामाजिक बांधिलकी ही प्रत्येकाने जोपासावी, प्रत्येकाने जपली पाहिजे. कारण आज समाजासाठी, तुमच्यासाठी तुमचा गुणगौरव जर कोणतरी केला आहे तर उद्या तुम्ही जर मोठे झालात, तुम्ही कमवायला लागले, तुम्ही जर एखाद्या क्षेत्रामध्ये जर मोठे झाले तर तुम्ही सुद्धा, तुमच्याकडून सुद्धा समाजाची गरज असलेल्या किंवा प्रोत्साहन देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी तुम्ही सुद्धा निश्चितच सत्कार आणि सन्मान सोहळे असे इतरांचे केले पाहिजेत.